आज महाराष्ट्र दिन। नेत्यांनी अनेक ठिकाणी झेंडे फडकावले, जल्लोष केला, परेड झाल्या, पण ज्या हुतात्म्यांचं महाराष्ट्राच्या जडणघडणीत सर्वात जास्त योगदान आहे, महाराष्ट्राच्या अस्तित्वात ज्यांनी बलिदान दिलं, त्यांचा विसर सरकारला पडलाय का, की सरकार हे जाणून बुजून विसरलंय, असा खरमरीत सवाल आज राज ठाकरेंनी केलाय। त्याला कारणही तसंच आहे। हे कारण हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी स्पष्ट दिसत होतं। काय परिस्थिती होती तिथं आणि राज ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलंय, काय पोस्ट केली आहे, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय LS मराठी। महाराष्ट्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हुतात्मा स्मारकाची दुरावस्था आणि राज्य सरकारच्या उदासीनतेवर अत्यंत कडक शब्दांमध्ये प्रहार केलाय। 1 मे रोजी सकाळी मुंबईतील हुतात्मा स्मारकाला भेट देऊन अभिवादन केल्यानंतर राज ठाकरे यांनी फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर सडकून टीका केली आहे। त्यांनी म्हटलंय की ज्या हुतात्म्यांनी आपलं रक्त सांडून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवून दिला, त्यांच्या स्मारकाची अशी अनास्था होणं ही समस्त मराठी जनतेसाठी शर्मेची बाब आहे। त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी नेमका या शब्दांमध्ये प्रहार केलाय। सस्नेह जय महाराष्ट्र। सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मी मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाला जाऊन या लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली। हा दिवस या हुतात्म्यांच्या स्मरणाचा जसा आहे तसा तो मुंबईसारखं शहर जे घडवण्यात मराठी माणसांनी स्वतःचा घाम रक्त ओतलं आणि हे शहर आपल्याला मिळवण्यासाठी काय संघर्ष करावा लागला याचं स्मरण करण्याचा दिवस आहे। पण मला गेली अनेक वर्ष एक गोष्ट प्रकर्षाने जाणवतीये, ती म्हणजे सरकार जसा औपचारिकता म्हणून अनेक दिवस साजरे करतं तसा हा अजून एक सरकारी दिवस म्हणून साजरा करण्यात येतोय। या स्मारकाला नीट सजावट नव्हती, सगळा सरकारी अनुत्साह जाणवत होता। सरकारला आणि त्यांच्या विभागांना आपल्या महाराष्ट्र दिनाबद्दलची नक्की अनास्था कशातून आली आहे? वरती बसलेले वरिष्ठ ज्या राज्यातून येतात त्या राज्याच्या मनात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला याची सल आहे। त्यामुळे इथं गाजावाजा करत आनंद व्यक्त केला आणि वरिष्ठांची खप्पा मर्जी उडवली तर काय होईल असा काही भाव सरकारच्या मनात आहे का? हाच दिवस जैन समूहाचा किंवा तत्सम समूहाचा असता तर सरकारनं सर्वत्र गालीचे अंथरले असते, रोषणाई केली असती, तिथं कधीही हात आकडता घेतला नसता। पण महाराष्ट्र राज्यासाठी, मुंबईसाठी, इथल्या माणसांसाठी जो आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे, तिथं मात्र अगदी सुटकी पद्धतीनं हा दिवस साजरा केला जातोय। मला तर असं पण वाटून गेलं की सरकारची इच्छा लवकरात लवकर मराठी माणसाला या स्मारकाचा विसर पडावा अशी आहे की काय? बरं, सरकारकडून अपेक्षा आहेत पण त्या अपेक्षांची पूर्तता होणार नाही याची जवळपास खात्री पटली आहे। पण मराठी माणसाला काय झालं आहे? मुंबईतील हुतात्मा स्मारक हे फक्त मुंबईतील नाही तर राज्यातील तमाम मराठी जनांसाठी अभिमानाचं प्रतीक असायला हवं। खरं तर या स्मारकाला एखाद्या तीर्थक्षेत्रासारखी गर्दी व्हायला हवी। इथं मराठी माणसांच्या झुंडीच्या झुंडी फक्त मुंबई आणि आसपासच्या परिसरातून नाही तर राज्यभरातून धडकायला हव्यात, मिरवणुका निघायला हव्यात। पण सरकार इतकीच अनास्था मराठी माणसाच्या मनात उत्पन्न का झाली आहे? मुंबई हा आपल्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा कणा आहे। हे शहर आपण मराठी माणसांनी घडवलंय, याला आकार आपण दिलाय आणि आपण ते लढून मिळवलंय। पण हे सगळं आपण विसरलो आहोत। माझी मराठी माणसाला हात जोडून विनंती आहे की संयुक्त महाराष्ट्राचा लढा विसरू नका, आपलं हुतात्मा स्मारक विसरू नका। या हुतात्मा स्मारकाच्या आसपासची जी गगनचुंबी मुंबई दिसते आहे ती हे शहर या राज्याचा भाग होतं म्हणून झाली आहे, हे विसरू नका आणि याची जाणीव इतरांना देखील जास्तीत जास्त करून द्या आणि याचा अभिमान बाळगा। मुंबई आणि आसपासच्या शहरांमधल्या मराठी माणसांनी पुढच्या वर्षी आवर्जून 1 मेला इथं येऊन हुतात्म्यांना वंदन करा आणि राज्यातून मुंबईत येणाऱ्या मराठी माणसांनी देखील जरूर भेट द्या। हे झालं तर सरकारला पण दखल घ्यावी लागेल। मी गेली अनेक वर्षे जे सातत्यानं सांगतोय तेच पुन्हा सांगतो, जर आपण आपल्या भाषेचा, संस्कृतीचा आणि प्रांताचा जाज्वल्य अभिमान बाळगला तर आणि तरच बाहेरचे आपल्या भाषेचा आणि प्रांताचा सन्मान करतील। राज ठाकरे। आता राज ठाकरेंच्या या कडकडीत शब्दांनंतर तरी सरकारला जाग येते का? महाराष्ट्राच्या अस्मितेस दुसऱ्या कुठल्या महत्त्वाच्या ठिकाणी असा खेळ होणार नाही याची खात्री आहे का? की हीच उदासीनता आता अनेक ठिकाणी पाहायची वेळ येऊ शकते? याचं कारण काय?
परप्रांतीयांच्या मतांची हाव की इतर राज्यांची, उदाहरणार्थ गुजरातवरचं प्रेम? याच उत्तर महाराष्ट्रातील मराठी जन सध्या शोधतायत. याचं उत्तर महाराष्ट्राला मिळेल हीच अपेक्षा.